हाय हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा संध्याकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला जरा बाहेर जायचं प्लॅनिंग होतं. कुठे ते तुम्हाला पुढे सांगतेच मी. पण तोपर्यंत म्हटलं चला सगळं घरातलं आवरलं होतं, साफसफाई वगैरे झाली, दिवाबत्ती केली घरातली आणि नेमकं बाहेर जायचं. तर बघा कसा पाऊस येतोय. पूर्ण आभाळ असं गच्च भरलेलं आहे आणि काळाकुट्ट असं वातावरण झालेलं आहे. तर पूर्ण प्लॅन फिसकटला. तर आम्हाला जायचं होतं श्रीकृष्ण मंदिरामध्ये. तर म्हटलं तिथून आल्यावरच स्वयंपाक करूया. मंदिरातून जाऊन येऊन काय 15 ते 20 मिनटं लागले असते मंदिरात जाण्यासाठी. पण बघू शकता या ठिकाणी अचानकच एकदम दाट असे ढग दाटून आले होते आणि विजा पण कडकडत होत्या. तर म्हटलं चला आता काय आपलं जाणं होत नाही, म्हणून मी स्वयंपाकाला लागले होते. आणि मग तेवढ्यात मला खाली कोणीतरी आवाज दिला होता. तर मी खाली गेले होते दुकानामध्ये आणि मग परत वरती आले आणि या ठिकाणी मग स्वयंपाक त्यांनी करायचा होता. तर बघू शकता इथे गुड्डू कसा बसला आहे, आमचा गुड्डू. आणि श्रीकृष्ण मंदिरात जायचं होतं, म्हटलं दर्शन घेऊन येऊ आणि नंतरच स्वयंपाकाला लागू. तर मग मी अगोदरच इथे स्वयंपाकाला लागले, कारण पावसाचं पण वातावरण झालं होतं आणि लाईट कधी जाईल तर याचा काय भरोसा नसतो. पावसा पाण्याचं लाईट कधी पण जाऊ शकते आणि जोरजोरात विजा पण कडकडत होते. म्हटलं आता आपल्याला जायचं नाही, जायचं कॅन्सल झालेलं आहे. तर लगेच स्वयंपाकाला लागून घेऊया. तर त्या अगोदर तुम्हाला इकडे दिवाबत्ती पण दाखवते. 3:30ची वेळ झालेली आहे आणि छान अशी मस्त दिवाबत्ती झालेली आहे. आणि आज आहे मासे करायचा छान असा बेत आहे. तर मी तुम्हाला एकदम साध्या सिंपल पद्धतीने कशी मच्छी बनवायची ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी संध्याकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे, दिवा अगरबत्ती लावून झालेला आहे आणि त्यासाठीच म्हटलं स्वयंपाक करायच्या अगोदर जाऊन येऊया श्रीकृष्ण मंदिरामध्ये. पण भरपूर सारा पाऊस येत होता बाहेर आणि वातावरण पण खूप असं ढगाळ झालेलं होतं, विजा कडकडत होत्या. म्हणून मग मी आता स्वयंपाकच करून घेते. तर चला अगोदर मी काय केलेलं आहे, आता छान अशी मच्छी धुवून घेतलेली आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी कांदा भाजून घेते अगोदर, कारण लाईटचा भरोसा नाही आहे. पटकन मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घेते आणि मग नंतर भाकरी करता येतील. तर या ठिकाणी छान असा कांदा भाजून घ्यायचा आपल्याला, चांगला मऊ मऊ चॉकलेटी होईपर्यंत कांदा मस्त भाजून घ्यायचा. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर माशाची भाजी किंवा माशाचं कालवण जर केलं तर खूप छान होतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. एकदम साधी सिंपल ही आहे, प्रोसेस आहे. तर या ठिकाणी मस्त असा कांदा एकदम कलर चेंज होईपर्यंत परतून घेतला आणि या ठिकाणी जे आपले फुटाणे आहेत ते थोडेसे गरम करून घेतलेले आहेत आणि मग नंतर मी मिक्सरला वाटण बारीक करून ठेवलेलं आहे आणि लगेच मी तवा होता चालू तर लगेच भाकरी पण करून घेतल्या आणि या ठिकाणी मस्त अशा 4-5 भाकरी करून घेतल्या बाजरीच्या. आणि भात पण लावायचा होता, पण म्हटलं शेवटला भात लावता येईल, कारण भाताला काही जास्त उशीर लागत नाही. आणि या ठिकाणी बघू शकता एक मासा मी हळद मीठ लावून ठेवलेला होता. तर थोडंसं तेल टाकलं तव्यावर, भाकरी झाल्याच्यानंतर तव्यावर तेल टाकलं, त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर त्यामध्ये टाकली आणि एक मासा मी अशा पद्धतीने छान असा पिवळ्या रश्यामध्येच थोडासा हलकासा उकडून घेतला. आणि हे बघा इथे हळद मीठ लावून ठेवलेलं होतं, तर त्याला पाणी सुटलेलं आहे हळद आणि मिठाला. तर हे याच्यातली मला निम्मे माशाची भाजी बनवायची आहे आणि निम्मे फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. याला कुठलंच काही मसाला वगैरे काही लावायची गरज नाही. तर अशा पद्धतीने ते तळून पण झालेले आहेत मासे माझे. एकदम कडक होतात मासे, एकदम कडक असे एकदम डीप फ्राय करायचे, खूप छान लागतात. आणि आता त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये मी मासे तळून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर कढई जास्तच गरम झालेली आहे, कारण अगोदर आपण मासे तळलेले होते ना, तर त्यामुळे. आणि आता या ठिकाणी लाल तिखट टाकणार आहे आणि लाल तिखट टाकून झालं की मग मी कांदा आणि फुटाणे जे वाटण केलेलं आहे, घरगुती मसाला पण थोडा टाकून घेतलेला आहे आणि मग ते थोडंसं परतून घेते. आणि मग त्यानंतर कांदा आणि ते फुटाण्याचं जे वाटण होतं ना ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता. तर तो जो तव्यावर मी दाखवला होता थोडासा पाणी टाकून पिवळा मासा बनवलेला, तर त्या माशाला अगोदर मी थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं आणि मग नंतर तव्यावर लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट थोडी टाकून तो मासा त्यामध्ये टाकून दिला आणि छान असा परतून घेतला. आणि थोडंसं एक फुलपात्र भरून किंवा एक छोटंसं कप भरून पाणी असेल ते
आणि तशा त्या पाण्यामध्ये तो मासा फ्राय करून घेतला आणि थोडंसं पाणी टाकलं तर तसा पिवळ्या रश्श्यातला मासा देखील खूप छान लागतो. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि मग नंतर बाकीचे जे मासे होते ते थोडेसे तळून घेतले होते फ्राय केलेले, तर ते तुम्ही बघितले पूर्ण कलर चेंज होईपर्यंत एकदम चॉकलेटी कडक असे मासे तळून घ्यायचे. तर तळताना त्याला कुठला बेसन पीठ, रवा वगैरे किंवा तिखट वगैरे काही लावायची गरज नाही. फक्त हळद आणि मीठ यामध्ये थोडासा मासा एक 15 ते 20 मिनिट छान असा लावून ते ठेवायचं त्याला आणि एकदम कडक तेलामध्ये डीप फ्राय करायचा. खूप छान लागतो. त्याही पद्धतीची मासे आणि अशा पद्धतीची बघा ही भाजी. तर या भाजीमध्ये आता बघा मी सगळं मसाला वगैरे परतून घेतलेला आहे आणि जे मासे आहेत बघा ते छान असे परतून घेते आणि साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, कारण गरम पाण्यानेच भाजीची चव छान लागते. किंवा गार पाणी जर टाकलं तर भाजीची चव निघून जाते मसाल्याची वगैरे. तर इकडे थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे, 2 ग्लास असेल साधारण. तर आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढंच पाणी ठेवायचं आणि मग यामध्ये आता ही पाणी मी ओतून घेणार आहे. तर हे जे हळद मीठ लावून ठेवलेले होते मासे, तर त्याला बघू शकता एवढं पाणी त्याला खाली आलं होतं आणि मी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलं अजून ताट धुण्यासाठी आणि ते पण पाणी यामध्ये टाकून घेतलं. आणि आता 2-3 मिनिट याला छान असं त्याच्यावर ताट झाकून ठेवणार आहे आणि छान त्याला वाफवून घेणार आहे मसाल्यामध्ये. आणि मग नंतर गरम पाणी मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने बघू शकता आता या ठिकाणी छान असे आपले मासे वाफळलेले आहेत मसाल्यामध्ये. तर छान अशी तरी पण आलेली आहे त्याला. तर हा घरगुतीच मसाला आहे. तर ज्याला कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूप छान मसाला टेस्टी झालेला आहे आणि बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे मसाल्याला. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मला इथे दोनच व्यक्तीपुरती भाजी बनवायची होती, त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आणि आता त्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आणि वरून फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला माझ्या चॅनलवर असे छान छान रेसिपी, ट्रॅव्हलिंग व्हिडिओ किंवा सणवार आपल्या घरातले छान असे डेली ब्लॉग बघायला भेटतील. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता इथे छान अशी भाजीला आपल्या तरी आलेली आहे. तर घरगुती मसाला आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि छान अशी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे. तर भाजीची टेस्ट तर एकदम अप्रतिम झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा असेच एका छानशा व्हिडिओसोबत.